नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी आपल्यासोबत कायम असतात, पण त्यांना ओळखण्याची ताकद आपल्यामध्ये असायला हवी. स्वामी वेळोवेळी आपली परीक्षा घेत असतात, पण त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी तेच आपल्याला मार्गदर्शन पण करतात. स्वामींच्या लीला अगाध आहेत. तुम्हाला वेळोवेळी स्वामींची प्रचिती जाणवेल. जेव्हा तुम्ही खूप मनाने श्रद्धांनी जर तुम्ही स्वामींचं नामस्मरण केलं तर तुम्हाला स्वामींची प्रचिती नक्की येईल. स्वामी भक्तीचे भुकेले आहेत. स्वामींसाठी फक्त त्यांच्या भक्तांनी केलेली श्रद्धापूर्वक आदरपूर्वक भक्तीच मान्य असते. त्यांना असं वाटत नाही की त्यांच्या भक्तांनी त्यांच्यासाठी उपास तपास करावी किंवा त्यांच्यासाठी गोडधोड किंवा खूप असे नैवेद्य करून दाखवावे. त्यांना फक्त भक्तांकडून त्यांची भक्ती प्रिय आहे. स्वामींचा संदेश म्हणाल तर स्वामी आपल्या प्रत्येक वाक्यातून काही ना काही संदेश देत असतात आणि ज्या आपल्या अवतीभवती काही घटना घडतात, ती छोटी असो वा मोठी, त्यातून आपल्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतात. पण आपण ते नजरअंदाज करून ती गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही, परंतु आपल्याच अवतीभोवती ज्या होणाऱ्या छोट्या मोठ्या कोणत्याही गोष्टी आहेत त्यांच्याकडे बारकाईने लक्ष द्या. त्यांच्यावरून स्वामींची प्रचिती तुम्हाला नक्की जाणवेल. स्वामींचे विचार हे तुम्ही नक्की अंमलात आणा, कारण त्यांचे प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य हे खूप लाख मोलाचं आहे. त्याने तुमचं आयुष्यही बदलू शकतं. असे स्वामींचे विचार आहेत. स्वामींचे विचार हे तुमच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देण्यासारखे आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात जर दुःखी असाल तर स्वामींचे विचार ऐकून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टी करण्यासाठी धडपड कराल. जेव्हा तुम्हाला समजेल की आयुष्य म्हणजे काय, त्यावेळेस तुम्हाला स्वामींची प्रचिती आलेली आहे असं दिसून येईल. कारण आयुष्य म्हणजेच स्वामी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकार. कारण स्वामी हीच आपली आई आहे आणि हे त्रिवार सत्य आहे. स्वामीशिवाय आपण आपल्या जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. जर स्वामी आपल्यासोबत असतील तर तुमच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा जरी असेल तरी त्याला जागा अजिबात उरणार नाही. कारण जिथे स्वामी असतील तिथे नकारात्मक ऊर्जा अजिबात स्थिरावत नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप संकटात असाल किंवा खूप त्रस्त असाल तर तुम्ही फक्त स्वामींचे नामस्मरण करा. फक्त स्वामींच्या नामस्मरणाने तुमच्या आयुष्यात खूप सारे बदल दिसून येतील. आणि तुम्ही जर तारक मंत्राचा जर जप करत असाल तर तेही तुमच्या आयुष्यासाठी एक नवीन दिशा देण्याचं काम करेल. तारक मंत्रामध्ये सुद्धा खूप अशी शक्ती आहे जेणेकरून तुमचे आयुष्य बदलून जाईल. आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडतात ते स्वामी आपल्यासाठी योग्यच असतात. स्वामी आपल्यासाठी योग्य अशाच गोष्टी घडवून आणतात. जर आपल्याला ती गोष्ट, आपल्याला जी हवी आहे ती गोष्ट आपल्यासाठी योग्य नसेल तर ती गोष्ट आपल्याकडून होत नाही, म्हणजे स्वामी घडवून आणत नाहीत. पण आपल्याला वाटते की आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट आपल्याला घडत नाही, तर त्याचा अर्थ समजून घ्यावा की स्वामींनी ती गोष्ट आपल्यासाठी योग्य नाही म्हणून आपल्याकडून हिरावून घेतली आहे. याचा अर्थ असं नाही की आपल्याला जे हवं आहे तेच आपल्याला आयुष्यात मिळत असेल, पण आपल्यासाठी जे योग्य आहे ते आपल्याला मिळतं. स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही, परंतु आपल्याला जी गोष्ट योग्य आहे आणि आपल्या आयुष्यासाठी महत्त्वाची आहे तीच गोष्ट आपल्याला स्वामी देत असतात. ते म्हणतात ना, जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय.
आज्ञेविना काळही न नेई त्याला, परलोकी ना भीती तयाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी. हे सत्यच आहे. त्यामुळे कोणीही आपल्या आयुष्यात होणाऱ्या कोणत्याही गोष्टी आहेत त्याला सकारात्मकपणे विचार करा, नकारात्मक विचार करू नका. स्वामींचा उद्देश हाच आहे की प्रत्येकाने आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी घडत आहेत त्यांना सकारात्मकपणे घ्या. जर तुम्हाला हा स्वामी संदेश आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.